नमस्कार, जय श्रीराम. अध्यात्म सुबोध या चॅनलमध्ये आपले स्वागत. आज आपण नारद पुराणातील संकटनाशन गणेश स्तोत्र याविषयी जाणून घेणार आहोत. संकटनाशन गणेश स्तोत्र नारद पुराणामध्ये देवर्षी नारदांनी उद्धृत केलेले आहे. एकदा नारद मोठ्या संकटात अडकलेले असताना भगवान शंकरांच्या प्रेरणेने त्यांनी या स्तोत्राचा पाठ केला व या स्तोत्राच्या प्रभावाने गणपती नारदांवर प्रसन्न झाले व त्यांची संकटातून मुक्तता केली. यानुसार आपणही जर भक्तिभावयुक्त अंतःकरणाने या स्तोत्राचा पाठ केला तर भगवान गणेश नक्कीच आपली संकटे दूर करून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. तर आपण आता संकटनाशन स्तोत्र सुरुवातीला बघूया व नंतर त्याचा संक्षेपाने अर्थ बघूया. श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरप्रभुः विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेद गणपति स्तोत्रं षडभिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. श्री नारद पुराणे संकटनाशनम गणेशस्तोत्रम. तर आपण आता या गणेश स्तोत्राचा अर्थ पाहू. नारद म्हणाले, गौरीपुत्र विनायकांना नित्य प्रणाम असो, कारण तेच प्रणाम करण्यायोग्य आहेत. भक्तांनी आपल्या मनामध्ये नित्य त्यांचं स्मरण करावं, ज्याद्वारे आपल्याला उत्तम दीर्घायुष्याची व कामनेची सिद्धी होईल. ज्या गणेशाचं प्रथम नाव वक्रतुंड आहे, अर्थात वाकडे मुख असणारा. दुसरे नाव एकदंत आहे, अर्थात एकदात असलेला. तिसरे नाव कृष्णपिंगाक्ष आहे, अर्थात भुरे डोळे असणारा. चौथे गजवक्त्र आहे, अर्थात हत्तीचे मुख असणारा. पाचवे नाव लंबोदर आहे, अर्थात मोठे उदर असणारा. सहावे नाव विकट आहे, अर्थात विकट दिसणारा. सातवे नाव विघ्नराजेंद्र आहे, अर्थात विघ्नांवर शासन करणारा. आठवे नाव धूम्रवर्ण आहे, अर्थात धुसर रंगाचा. नववे नाव भालचंद्र आहे, अर्थात डोक्यावर चंद्र असणारा. दहावे नाव विनायक आहे. अकरावे नाव गणपती आहे व 12वे नाव गजानन आहे. जो मनुष्य त्रिकाली संध्येवेळी या 12 नावांचा उच्चार करतो त्याची सगळी संकट नाश पावतात व सिद्धी प्राप्त होतात. विद्यार्थी विद्यावान होतो, धनार्थी धनवान होतो, पुत्रार्थी पुत्रवान होतो व मोक्षार्थ्याला मोक्ष प्राप्त होतो. 6 महिने नित्य पाठाने इच्छित फळ मिळते व 1 वर्ष केलेल्या पाठाने नित्य सिद्धी प्राप्त होतात. जो मनुष्य हे स्तोत्र लिहून 8 ब्राह्मणांना समर्पित करतो त्याला गणपतीच्या प्रसादाने सगळ्या प्रकारची विद्या प्राप्त होते. तेव्हा प्रत्येकाने या संकटनाशन गणेश स्तोत्राचा नित्य पाठ जरूर करावा. धन्यवाद. आणि हो, हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु.